सुख झाले
बरवा जय जय विठ्ठल रखुमाई जय जय विठ्ठल रखुमाई जय विठ्ठल रखुमाई जय 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 जय विठ्ठल रखुमाई महायोगपीठे तटे भीमरथ्यां वरं पुण्डरीकाय दातुमिन्द्रैः समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गम् मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयूथमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये सर्वमङ्गलमाङ्गल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यम्बके गौरी नारायणे नमोस्तुते। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरु साक्षात् परं ब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। सच्चिदानन्दरूपाय विश्वोत्पत्त्यादिहेतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः। नमो ज्ञानेश्वरा 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 नमो
ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा निवृत्ति उदारा सोपान देवा निवृत्ति उदारा सोपान देवा मुक्ताबाये नमो त्रिभुवन पावने मुक्ताबाये नमो त्रिभुवन पावने निवृत्ती उदारा सोपान देवा निवृत्ती उदारा सोपान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावने मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावने आतात्रय जननी देवाची आतात्रय जननी देवाची मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावने मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावने आदत्रय जननी देवाची आदत्रय जननी देवाची मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावने मुक्ताबाई नमो त्रिभुवन परब्रह्म परमात्मा पांडुरंगरायांच्या चरणी साष्टांग प्रणिपात करून सच्चिदानंद घन कृष्ण परमात्म्याच्या चरणी वंदन करून संत श्रेष्ठ ज्ञानोबराय जगद्गुरु तुकोबाराय आदि माता आदिशक्ती मुक्ताईला प्रणिपात करून गुरुवर्य गुरुजी माता पिता यांना वंदन करून भगवत स्वरूप श्रोतृ वर्गाला नमस्कार करून आजच्या कथेला आपण प्रारंभ करत आहोत. वारकरी प्रतिष्ठान आयोजित तुळशी अर्चना व श्रीमद भागवत कथा ज्ञानयज्ञ सोहळ्याचं आयोजन या ठिकाणी करण्यात आलं. परब्रह्म परमात्मा पांडुरंगाच्या दरबारामध्ये देवाच्या पवित्र सानिध्यामध्ये कथा ज्ञानयज्ञाचा आनंद आपल्या सर्वांना घेता येतोय. याच्यासाठी वारकरी प्रतिष्ठान हरिभक्तिपरायण तुकाराम भोसले महाराज यांच्या माध्यमातून हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आणि ही कथा माझ्याकडं सोपवली गेली. कथेमध्ये 4 दिवस आपल्याला प्राप्त होत असताना चौथा दिवस खूप कमी होता, कारण आज पुरस्काराचंही नियोजन आहे आणि त्यामध्ये मंदिरात कार्यक्रम असल्यामुळे व्यवस्थापन विभाग आणि कार्यक्रम यामध्ये थोडं अंतर पडायला लागलं आणि म्हणून वेळेच्या नियोजनात तरी 99% आपला अट्टाहास चालू आहे. पवित्र सानिध्यामध्ये ज्ञानयज्ञ आणि श्रीमद भागवत कथेचं श्रवण आपलं चालू आहे. कृष्ण परमात्म्याचा जन्म झाला आणि गोकुळामध्ये कृष्ण परमात्मा वाढू लागले. कृष्ण परमात्म्याचा गोकुळातला चरित्राचा विचार खूप विलक्षण आहे. आपल्याला गोकुळ चरित्र कळेल इतकं ते सोपं नाही
आणि इतकं ते सहज सुद्धा नाही. आम्ही कथाकार, कीर्तनकार, प्रवचनकार मंडळी गोकुळ मांडतोय एवढंच गोकुळ आहे असं नाही. आमच्या बुद्धीला जेवढं आकलन झालं तेवढंच गोकुळ मांडण्याचा आम्ही प्रयत्न करतो. याचा अर्थ गोकुळ तेवढंच आहे असं नव्हे. गोकुळ मांडण्याचा विचार हा संत वाङ्मयाला स्वीकारून केला गेलेला आहे. अभंगामध्ये मांडलेलं गोकुळ कसं आहे, संत चरित्राच्या माध्यमातून मांडलेलं गोकुळ कसं आहे आणि देवचरित्राच्या माध्यमातून मांडलेलं गोकुळ कसं आहे. गोकुळाचा विचार पाहत असताना गोकुळातली देवानं केलेली लीला ही श्रीमद भागवत कथेमध्ये खूप महत्वपूर्ण आहे. बघा, या लीलेमध्ये जे प्रेम आहे हे प्रेम समाजाला समजावून सांगण्यासाठी नारद महर्षींना एक ग्रंथ लिहावा लागला. याला नारद भक्ती सूत्र असं म्हटलं. प म आणि अर्धा र प्रेम अडीच अक्षर पटवून देण्यासाठी एक ग्रंथ लिहिला आणि त्या ग्रंथाच्या माध्यमातून प्रेम पटवून देण्याचा प्रयत्न नारद महर्षींनी केलेला आहे. नारद महर्षींनी गोकुळाकडे पाहतच भक्तिसूत्र ही रचना निर्माण केली असेल असा विचार आपल्याला करावा लागतो. कारण प्रेम शब्दाचं वर्णन वेगवेगळ्या सूत्रांमधून नारदांनी केलेलं आहे. प्रतिक्षण वर्धमानम अनिर्वचनीयम मुखास्वादनवत कामना रहितम सात्वस्मिन प्रेम रूपा. अनेक सूत्र नारद महर्षींनी सांगितले, मांडले. त्या प्रत्येक सूत्राचा आशय फक्त प्रेम आहे. प्रेम कसं असतं? प्रेम आणि मोह यामध्ये अंतर आहे. प्रेम आणि ममता यामध्ये अंतर आहे. मोह वेगळा, ममता वेगळी आणि प्रेम वेगळं. या प्रेमाचा विचार करत असताना उदाहरण जर पाहिजे असेल तर त्याच्यासाठी गोकुळ पाहावं लागतं. मी नेहमी चिंतन मांडत असतो की कथेतून काल्यातून गोकुळ कळेलच असं नाही, पण समजावून घेण्याचा प्रयत्न मात्र आपण करायचंय. बघा, गोकुळातला 0.5% जरी गोकुळाच्या अवस्थेला गेलो तरी आपल्या जन्माचं सार्थक आहे. इतकं विलक्षण गोकुळ आहे. गोकुळ हे खूप विलक्षण आहे आणि अशा गोकुळाचा विचार 90 अध्यायामध्ये आपल्या समोर मांडलेला आहे. श्रीमद भागवतामध्ये 90 अध्यायाचा विचार मांडत असताना पूर्वार्धात 49 अध्याय आहेत आणि उत्तर अर्धामध्ये 51 अध्याय असा दशम स्कंधाचा विचार आपल्या समोर मांडला गेलेला आहे. यामधून आपल्या समोर कृष्ण चरित्राचा क्रम मांडला. देव गोकुळामध्ये कसे आले, गोकुळात आल्यानंतर कसे वाढले, कृष्ण परमात्म्याने गोकुळामध्ये लीला कशी केली, याचा सगळा विस्तार दशम स्कंदाच्या माध्यमातून आपल्या समोर मांडला गेलेला आहे. कृष्ण परमात्म्याने
गोकुळामध्ये लीला करत असताना प्रेम दिलं का प्रेम घेतलं हा चिंतनाचा मुद्दा आहे. आपण सुद्धा प्रेम देतो का प्रेम घेतो? बघा, आपण कार्यक्रमाला आलो, पंढरपूरला आलो, पंढरपूरला पांडुरंगाच्या मंदिरात आलो, पांडुरंगाच्या दरबारामध्ये श्रवण करतोय, चिंतन करतोय, तुळशी अर्चना करतो, सत्संग करतो. या माध्यमातून प्रेम घ्यायचंय का प्रेम द्यायचंय? आपण आपल्या बाजूला बसलेल्या व्यक्तीला थोडी जागा सुद्धा देत नाही. इतकं सुद्धा प्रेम आपल्याकडं नाही. एवढे गरीब आहेत आपण. आम्ही पैशातच गरीब आहे असं नाही, प्रेमामध्ये सुद्धा गरीब आहे. घरातल्या मंडळींना प्रेम मिळत नाही म्हणून घरातले सांगतात जा सप्त्याला. आपल्याला सप्त्याला पाठवलं याचा अर्थ घरातल्या मंडळींनी किती आपल्यावर दया दाखवली नाही, त्यांचं टेन्शन कमी करण्यासाठी सप्त्याला पाठवलंय. जाऊ द्या, हे पंढरपुरात नको. पंढरपुरामध्ये प्रबोधन नको आहे, पंढरपुरामध्ये चरित्र हवंय. आणि मी नेहमी चरित्राला जास्त महत्व देतो. बघा, कृष्ण परमात्म्याने प्रेम दिलं का प्रेम घेतलं हा माझा प्रश्न आहे. मुळात प्रेम कळलं पाहिजे तर घेण्या देण्याचा विचार चालू होणार आहे. महाराजांनी एक खूप सुंदर असा विचार एका अभंगात मांडला आहे. भल्या भल्याला प्रेम कळत नाही, भक्ती प्रेम सुख नेनवे भक्ती प्रेम सुखाने नवे आणि भक्ती प्रेम सुखाने नवे आणि का भक्ती प्रेम सुखाने नवे आणि का भक्ती प्रेम सुखाने नवे आणि का भक्ती प्रेम सुखाने भक्ती प्रेम सुखाने नवे आणि का पंडित वाचक आणि याची पंडित वाचक ज्ञानी याची आत्मनिष्ठा घरी झाले जीवन मुक्त आत्मनिष्ठा जरी झाले जीवन मुक्त पंडिता वाचक ज्ञानियासी पंडित वाचक ज्ञानियासी आत्मनिष्ठा जरी झाले जीवन मुक्त आत्मनिष्ठा जरी झाले जीवन मुक्त भक्ती प्रेम सुख नेनवे अनिका पंडित वाचका ज्ञानियासे. अभंगामध्ये यादी दिली, कुणाकुणाला भक्ती सुख नेनवे कळत नाही, कुणाकुणाला मिळत नाही याचं दुसऱ्या चरणात चिंतन आलेलं आहे. पण पहिल्या चरणामध्ये नेनवे पंडित स्वल्पविराम, वाचक स्वल्पविराम, ज्ञानी अशा भल्या भल्याला प्रेमसुख कळत नाही, मिळणं लांब आहे. या प्रेमसुखासाठी कृष्ण परमात्मा गोकुळामध्ये आले आणि गोकुळामध्ये त्यांनी लीला केली. ही लीला करत असताना गवळणींबरोबर केलेली लीला
गोपाळांबरोबर केलेली लीला, गाई वासरांबरोबर केलेली लीला ही खूप विलक्षण आहे. आणि म्हणून गोकुळातला विचार हा खूप मोठा मानला गेला. गोकुळामध्ये जो रस आहे त्याला गोरस म्हणतात. हा गोरस प्राशन करण्यासाठी कृष्ण परमात्मा गोकुळाला गेले. बघा, मथुरेमध्ये हा गोरस नव्हता का? मथुरेमध्ये गायी नव्हत्या का? मथुरेमध्ये गाईचं दूध, दही, तूप, लोणी नव्हतं का? मग गोकुळाला जायची गरज काय? मथुरेमध्ये गायी आहेत, यमुना नदीचं वाळवंट आहे, गायी आहेत म्हणजेच गायीची सेवा करणाऱ्या गवळणी आहेत, गायीचं पालन करणारे गोपाळ आहेत. मग मथुरेमध्ये देव न राहता गोकुळाला का गेले? ते गो अधिक कुळ आहे म्हणून गोकुळाला गेले, हा एक विचार मांडला जातो. दुसरं चिंतन असं आहे की मथुरेमध्ये यशोदा मैया नाही म्हणून ते गोकुळाला गेले. काही जण म्हणतील जन्म देणारी देवकी माता मथुरेमध्ये आहे. काही जण सांगतील कंस आहे म्हणून तिकडं गेले असतील. अहो, जन्मल्याबरोबर कड्या कुलप तोडण्याचं सामर्थ्य आहे. जन्मल्याबरोबर फक्त पाहून रक्षपाळ मोहित करण्याचं सामर्थ्य आहे. तर कंसाची भीती असेल का? जन्मल्याबरोबर बाळाला व्यवस्थित रडायचं सुद्धा लक्षात येतं असं नाही. जन्मल्यानंतर बाळ रडलं पाहिजे असं विज्ञान सांगतं. जर बाळ नाही रडलं तर त्याला रडवतात, कारण तुला जन्मभर जरी नाही रडला तरी लग्न झाल्यानंतर नक्की, म्हणून त्याला जन्मल्याबरोबर रडवतात. पण कृष्ण परमात्मा प्रगट झाले की बोलू लागले असं आपण काल चिंतन करून आलो. नंद बाबांच्या घरी मला घेऊन चला, कृष्ण परमात्म्याने सांगितलं म्हणजे सामर्थ्य आहे. काही जण म्हणतील मग स्वतः जायचं, तर कोण काय शंका मांडेल? आम्हा महाराज मंडळींना कोण काही प्रश्न विचारतात आणि उत्तर नाही दिलं कसे महाराज झालात. आपण चिंतन करत होतो, यामध्ये गोकुळाचं वर्णन आपलं चालू होतं. या गोकुळाच्या वर्णनामध्ये बघा, गोकुळाला इतकं महत्व का दिलं गेलं? देवाच्या अवताराचा विचार पाहत असताना एक शंका मांड. ब्रह्मदेवानी भगवान विष्णूंना प्रश्न विचारला की तुम्ही तुमची कामं इतर देवांकडून करून घेऊ शकत नाहीत का? वैकुंठामध्ये बसून तुम्ही दुष्टांचा नायनाट करू शकत नाही का? बघा, एखाद्या जीवाचं कर्म संपलं की तिथं बसून ती बोलवून घेतात. एखाद्याचं कर्म अनुकूल झालं तिथं बसून त्याला जन्माला पाठवतात. कुणाला जन्माला पाठवायचं, कुणाला इथून घेऊन जायचं, कुणाला कधी ऊर्ध्वगतीला घेऊन जावं, कुणाला केव्हा अधोगतीला घेऊन जावं, हे जर तिथं बसून शक्य असेल तर त्याच्यासाठी अवतार घ्यायची गरज काय? देव अवताराला काय येतात? अवताराला येतात त्याची कारण मीमांसा आपल्या समोर मांडली. ती म्हणजे यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत. बघा, अनेक प्रमाण सुद्धा आपल्या समोर मांडली जाणार आहेत. धर्म रक्षावया अवतार घेती, धर्म रक्षावया अवतार घेती, धर्म रक्षावया अवतार
कना अंबरुजी दाटी जन्म जोती आले अंबरुजी दाटी जन्म जोती आले धर्म रक्षावया अवतार घेसी धर्माचं रक्षण व्हावं यासाठी देवाचे अवतार आहेत. तर आपण प्रश्न मांडला, वैकुंठातून देव अवताराला येतात, वैकुंठात राहून धर्मरक्षण घडत नाही का? वैकुंठामध्ये राहून दुष्टांचा नायनाट होत नाही का? वैकुंठामध्ये राहून या गोष्टी आपल्याला करता येत नाहीत का? हा प्रश्न मांडला जातो. परंतु याच्यामध्ये आपण चिंतन करत असताना देव अवताराला येतात, धर्मरक्षण, दुष्टांचा नायनाट हे कारण जरी सांगितलं जात असलं तरी यामध्ये धर्मरक्षण हे जर तिथं बसून शक्य असेल तर खाली यायची आवश्यकता काय? याचं मुख्य उत्तर आहे, देवालाही वाटतं की आपण भक्तांच्या समागमामध्ये भक्ती प्रेम उपभोगावं. बघा, घरी पंगत केली ती जर महात्म्यांच्या बरोबर घ्यायला लागलो आपण तर त्याचा आनंद वेगळा असतो. जेवण आपल्या घरातलं आपण जेवताना आणि आपल्याच घरातलं जेवण महात्म्यांच्या संगतीत जेवतानाचा आनंद वेगवेगळा आहे. जेवण तेच आहे, त्याच घरातलं आहे, पण कोणत्या पंगतीत घ्यायला लागलो त्याच्यावर जसा आनंद अवलंबून आहे तसं देव अवताराला येऊन भक्तांच्या संगतीमध्ये हे प्रेम घेतो. म्हणून देव अवताराला येतो, एक कारण सांगितलं जातं. मग या प्रेमासाठी गोकुळाचा विचार मांडला जातो. देवाला आता हळूहळू आपण मोठं करूया. देव मोठे झाले, मोठे होऊ लागले. आणि देव मोठे झाले म्हणजे किती मोठे झाले? कृष्ण परमात्मा इहलोकात आल्यानंतर 125 वर्ष 8 महिने 7 दिवस राहिले. आपल्या दृष्टीनं बोलायचं झालं तर इथलं कृष्ण अवताराचं आयुष्य 125 वर्ष 8 महिने 7 दिवस एवढं होतं. त्यातली पहिली 10.5 वर्ष गोकुळामध्ये घालवली. बघा, देवाने गोकुळाला किती मोठा लाभ दिला. गोकुळ आणि वृंदावनसाठी देवाने इतका मोठा लाभ दिला. आणि तिथून पुढं 10.5 वर्ष होत आली आणि कंसाने दरबार भरवला आणि दरबारामध्ये सांगितलं की त्यांना बोलावून घ्या. बोलावून घेऊन येण्यासाठी अक्रूरजींवर जबाबदारी सोपवली. अक्रूरांच्याकडे जबाबदारी सोपवत असताना निरोप देण्यात आला, निरोप दिला गेला. नंद बाबांना कळलं की कृष्ण परमात्म्याला बलराम दादा सहित पाठवावं लागेल. आणि पाठवत असताना यशोदा मातेला हे कसं सांगावं हा विचार त्यांच्या मनामध्ये सुरू झाला. कृष्ण परमात्म्याला कंसाने बोलवून घेतलं आणि बोलवून घेतल्यानंतर कृष्ण परमात्मा आणि बलराम दादा हे मथुरेला आले. त्यांनी कंसाचा वध केला. बलराम दादाने आणि कृष्ण परमात्म्याने कंसाचा वध केला. उग्रसेनाला बाहेर काढलं. वसुदेव देवकीला मुक्त केलं आणि त्यांचा तिथं राज्यकारभार सुरू झाला. वसुदेवाने कृष्ण परमात्म्याला संदीप आणि ऋषींच्या आश्रमामध्ये अध्ययनासाठी पाठवून दिलं. तिथं त्यांची सुदामा बरोबर भेट झाली. बालमित्र सुदामा म्हणून कृष्ण परमात्म्याचे एक अतिशय प्रेम पूर्ण असे मित्र अशी ओळख सुदामदेवाची ग्रंथामध्ये आपल्याला पाहायला मिळते. संदीप आणि ऋषींच्या आश्रमातून कृष्ण परमात्मा माघारी आल्यानंतर
एकटे एकटे राहू लागले, कुणाशी बोलायचं नाही, व्यवस्थित जेवण करायचं नाही. त्यामुळं देवकी मातेला काळजी वाटायला लागली, आपला मुलगा जेवत नाही, आपला मुलगा बोलत नाही, आपला मुलगा कुणाच्यात मिसळत नाही. आई वडिलांना मुलांची खूप काळजी वाटते, पण आत्ताची मुलं मात्र आई वडिलांची काळजी करताना दिसत नाहीत. अशी परिस्थिती आत्ता बदलताना आपल्याला दिसतीये. आणि अशा या वातावरणामध्ये देवकी माता खूप काळजी करू लागली. त्यांनी उद्धवाला बोलावून घेतलं आणि सांगितलं की असा असा प्रकार आहे. उद्धवाने बोलायला सुरुवात केली. उद्धवाला कृष्ण परमात्मा सांगू लागले की तुला गोकुळाला जावं लागेल. आणि म्हणून उद्धवाला गोकुळाला जाण्याचं नियोजन त्यांनी सुरू केलं. अशा पद्धतीचा विचार पाहत असताना कंसाला मारल्यामुळे कंसाचे सासरे जरासंध यांनी मथुरेवर स्वारी केली. कृष्ण परमात्मा आणि बलराम दादाने त्यांच्याबरोबर युद्ध केलं आणि त्यांचा पराभव केला. जरासंधाला रिकाम सोडलं, पुन्हा माघारी आले. असं 16 वेळा त्यांनी आक्रमण केलं. शेवटी कृष्ण परमात्मा विचार करू लागला, जरासंध काही ऐकणार नाही. आणि म्हणून विश्वकर्म्याला सांगून समुद्रामध्ये एक नगर निर्माण केलं, त्याला द्वारका म्हणतात. ही द्वारका कृष्ण परमात्म्याने यादव कुळासाठी निर्माण केली. आणि एका रात्रीमध्ये मथुरेतले सगळे यादव कुळ हे द्वारकेमध्ये नेलं आणि तिथं त्यांचा प्रपंच सुरू झाला, संसार सुरू झाला. देवाने किती लग्न केली हा आकडा सगळे जगाला माहिती आहे. जी मंडळी देव मानत नाही त्यांना सुद्धा देवाच्या कृष्ण परमात्म्याच्या बायकांचा आकडा माहिती आहे. बघा, यामध्ये चिंतन करत असताना 16,108 बायका या कृष्ण परमात्म्याच्या आपल्याला चरित्राच्या माध्यमातून पाहता येतात. काही जण म्हणतील एवढ्या पत्नी असतात का, असाव्या का, असा विचार मांडला जातो. खरं तर हे बायका होत्या का भक्त होते हा पुन्हा वेगळा विचार आहे. कारण देवाने प्रत्येक लग्न केलं त्या पाठीमागे एक चरित्र आहे. देवाच्या लग्नाचा, देवाच्या विवाहाचा विचार हा कथेमध्ये असतो का, असावा का. शेवटी लग्न म्हटलं तर ते कसं का असेना, गरीबाचंही लग्नच आहे आणि श्रीमंताचं सुद्धा लग्नच आहे. फक्त लग्नातला थाट वेगवेगळा असेल. गरीबाच्या लग्नातला थाट वेगळा आहे आणि श्रीमंताच्या लग्नातला थाट वेगळा आहे, पण आनंद मात्र दोन्ही ठिकाणी कायम आहे. गरीब आपल्या आहे त्या परिस्थितीत लग्नातला आनंद घेतो आणि श्रीमंत मंडळी वेगवेगळ्या पद्धतीनं तो आनंद घेण्याचा प्रयत्न करताना आपल्याला पाहायला मिळतात. अशा पद्धतीने लग्न आहे. बेडी सोन्याची असो किंवा लोखंडाची असो, बेडी बेडीच आहे. तसं लग्न देवाचं असलं तरी ते कथेत सांगावं का, कथेमध्ये त्याग सांगावा, वैराग्य सांगावं का लग्न सांगावं, असा विचार काही मंडळी मांडतील. त्यात पुन्हा शुकाचार्यासारख्या महान महात्म्यांनी विवाहाचा विचार मांडावा का, अशा अनेक शंका घेतल्या जातात. परंतु देवानी लग्न का केलं, कशासाठी केलं, असे अनेक विचार आपल्या समोर येतात. आत्ताचा जर प्रवाह विचारात घ्यायचा झाला तर देव मानणारा वर्ग किती आहे. कारण बहुतांश मंडळींच्या मनात असतं कर्तृत्व असलं पाहिजे, देव मानायची काही गरज. परंतु आपल्या कर्तृत्वाला आशीर्वाद लागतो तर यश गतीने मिळतं. म्हणून देवाच्या आशीर्वादाचा विचार आपल्या समोर मांडला गेलाय. आणि अशा पद्धतीने देवाने 16,108 पत्नींबरोबर आपला संसार केला. आणि या संसाराचं चिंतन पाहत असताना सुदामदेवाचं चरित्र आपल्या समोर या समारोपामध्ये मांडलं जातं.
सुदामदेव हे सद्भक्त होते. सुदामदेवाची पत्नी सुशीला ही आहे त्या परिस्थितीमध्ये समाधानी होती. बघा, संसारामध्ये किती मिळाल्यानंतर समाधान आहे? पूर्वी 10 रुपये मिळत होते, त्यानंतर त्यावेळी 100 मिळावे वाटायचे. 100 मिळणाऱ्यांना 1000 मिळावे वाटायचे. 1000 मिळणाऱ्यांना 10,000 मिळावे वाटायचे. आपण कितीही आकडे पुढं गेलो तरी समाधान. प्राप्त परिस्थितीमध्ये कर्तव्य न विसरता जीवन जगणं हे संस्कार सत्संगातून केले जातात. आणि म्हणून सुदामदेवाचं चरित्र मांडलं जातं. प्राप्त परिस्थितीमध्ये संसार करत असताना या संसारामध्ये त्यांनी नामचिंतन कधीही बाजूला ठेवलं नाही. नामचिंतनाला महत्त्व दिलं. बघा, देवाला तक्रार सुद्धा केली नाही. मी भजन करतोय, माझ्या वाट्याला दुःख का? मी कीर्तन करतोय, माझ्या वाट्याला दुःख का? देवा, मी कथा करतोय, अन्नदान करतोय, ज्ञानदान करतोय, मला दुःख द्यावं का? असा विचार सुदामदेवाच्या मनात कधीच आला नाही. आपल्याकडे मात्र चर्चा चालते, नेमकं देवाकडे जातानाच गाडीचा ॲक्सिडेंट कसा झाला? देवाकडे जाताना चुकीच्या ड्रायव्हर बरोबर संगती केली म्हणून तो ॲक्सिडेंट असतो. ॲक्सिडेंट देवाकडे चालल्यामुळे नसतो. संगत चुकीची झाली की परिणाम भोगावा लागतो. हा संगतीचा परिणाम आहे. बघा, मी नेहमी सांगत असतो, संगत हा विषय जन्मभर सांगितला तरी कमी पडेल असा मोठा आहे. पतन उद्धार संघाचा महिमा, संगतीवरच सगळ्या गोष्टी अवलंबून आहेत. आणि म्हणून संतांनी आम्हाला सुसंगत करायला सांगितले आणि त्या दृष्टीने आपल्या समोर विचार मांडला गेलेला आहे. आणि म्हणून श्रीमद भागवत कथेमध्ये अशा पद्धतीचं चरित्र मांडल्यानंतर शुकाचार्यांनी परीक्षितीचा संवाद हा विचारात घेतला जातो, घेतला गेलेला आहे. आणि असा विचार केल्यानंतर यामध्ये शुकाचार्यांनी आपली कथा पूर्ण केली. परीक्षितीने त्यांचा सन्मान केला आणि त्यांचा सन्मान करून, त्यांना वंदन करून, त्यांची पूजा करून त्यांना निरोप दिला. त्यानंतर तक्षक नावाचा सर्प त्याने येऊन परीक्षितीला दंश केला. आणि अशा पद्धतीने हा श्रीमद भागवत कथेचा विचार मांडला जातो. आपल्याला समारोपाकडे जाऊन लगेचच पुरस्काराच्या कार्यक्रमाला प्रारंभ करायचा आहे. त्यामुळं आरती करायची आपल्याला. तोपर्यंत आपण भजन करून आरतीकडे वळणार आहोत. ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम, राम ज्ञानदेव तुकाराम, 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 पुंडलिक वरदा वरदा श्री ज्ञानदेव तुकाराम. हे चिदान देगा देवा तुझा विसर न व्हावा. गुण गाईन आवडी हेची माझी सर्व जोडी. न लगे मुक्ते धन संपदा संत संग दे सदा. गुण गाईन आवडी हेची माझी सर्व जोडी. तुका मांडे गर्भवती,
तू का म्हणे गर्भवती तू का म्हणे गर्भवती सुख घाला सुख घाला आम्हाजी गुन्हा गाईना गाईना आवडी गुण गुण गाईना आवडी हेची माझी सर्व सोडीत गुण गाईना आवडी गुण गाईना आवडी हेची माझी सर्व जोडी हेची माझी सर्व जोडी गुण गाईना गुण गाईना आवडी गुण गाईना आवडी विडल जे जे विडल जय विठ्ठल जय जय विठ्ठल आ बोलिले कोरे वेळे वाकुडे उत्तरे करा क्षमा पराध महाराज तुम्ही सिद्ध नाही विचारिला अधिकार म्या फुला करा क्षमा पराध महाराज तुम्ही सिद्ध तुका म्हणे ज्ञानेश्वरा राखा बाया बैगंकरा करा क्षमा पराध महाराज तुम्ही सिद्ध आरती करो तुझ भगवंता श्री शुक मुनीने परम भक्तीने नाना
हरीने गायले जा हरी चरिता आरती करू तुझ भगवंता जय हो जय जय हो हो जय श्री भागवता भागवता आरती करो तुझ भगवंता वेद तरोचे मधुर फळ स्वादुर से जे सोज्वाळा आत्माराम मुनी सकळ सेवोनी झाले जन सफल महापर्वणी आदि यवनी घरणी भव जल तरणी ते पतिता आरती करो तुझ भगवंता जय हो जय श्री भागवता आरती करो तुझ भगवंता हे व्यासांची वाणी सार्थक हरि गुण गाओनी शास्त्र पुराणे मुकुट मनी परम प्रेमामृत जननी सहज सेविता भाविक भक्ता उदार दाता मोक्ष तत्वता देहाता आरती करो तुझ भगवंता जय हो जय श्री भागवता आरती करो तुझ भगवंता गमते जणो मानस तीर्थ द्वादश सोपाने युक्त निर्मल भक्ति जले भरिता विहरे हरे हंस चेत श्लोक सुखमाळे संतादी कुळे सेवुनी रमले भान हरपले रस पिता आरती करो तुझ भगवंता जय हो जय श्री भागवता वर्ण आरती करो तुझ भगवंता अपार महिमा ग्रंथांचा वदवे ना कोणाचा प्राणाची कीर्तनकारांचा मेवा कविवर संतांचा जणुबोधाचा स्वयंप्रभेचा द्वादश कळीचा रवी अंतरेचा समहार्ता आरती करू तुझ भगवंता जय हो जय श्री भागवता आरती करू तुझ भगवंता ग्रंथ नव्हे हा श्री कृष्ण गीते वेदी मन पूर्ण अनन्य होता या शरण खचित टळे जन्म मरण त्रिताप जाती चिरये शांती नाथ ही वदती कृष्ण पदे ठेवो माता आरती करो तुझ भगवंता जय हो जय श्री भागवता आरती करो तुझ भगवंता खाली लोटांगण वंदिन चरण डोळ्यान वाईन रूप तुझे प्रेमी आलिंगन आनंद भोजन गोपाल कृष्ण भगवान की जय जय